दत्तवाड येथील सोनाराकडे 5 लाख रुपयांची खंडणी। इचलकरंजीच्या माजी नगरसेवकासह 3 जणांना अटक। बोगस सोने विक्रीचे खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत दत्तवाड तालुका शिरोळ येथील सराफाकडे 5 लाखाची खंडणी मागितल्याप्रकरणी इचलकरंजीचे माजी नगरसेवक मनोज साळुंके, बाजीराव कुंभार आणि शहानवाज मुजावर या तिघांना शिवाजीनगर पोलिसांनी अटक केली। या प्रकरणी पंकज सुभाष दानवाडे, नदीवेस रोड, दत्तवाड याने फिर्याद दिली आहे। 14 ते 18 मार्च 2025 या कालावधीत डायनास्टार CNC मशीन वर्कशॉप जवळ असलेल्या एका ऑफिस वजा रूममध्ये फिर्यादी पंकज दानवाडे यांना बोलून घेण्यात आलं। त्या ठिकाणी शहानवाज मुजावर याने दानवाडे याला आत्ताच्या आत्ता आम्हाला 5 लाख रुपये दे आणि तर येथून सोडणार नाही असं म्हणत शिवीगाळ व मारहाण केली। त्यावेळी भीतीपोटी दानवाडे याने जवळील 50,000 रुपये दिले। त्यावर मनोज साळुंके यांनी राहिलेली रक्कम आता आणून दे, नाहीतर तुला उघडा करून तुझा व्हिडिओ व्हायरल करतो, पोलिसात जाऊ नकोस, माझ्यावर भरपूर गुन्हे दाखल आहेत, तुझ्याकडे भरपूर पैसा आहे, त्यातील 5 लाख रुपये मला दे, नाहीतर बोगस सोने विक्री करतो म्हणून माझ्या माणसांना सांगून तुझ्यावर खोटे गुन्हे दाखल करतो, तुझ्या कुटुंबालाही मारहाण करेन अशी धमकी दिल्याने फिर्यादीत म्हटलं आहे। या प्रकरणी मनोज साळुंके, बाजीराव कुंभार व शहानवाज मुजावर या तिघांना अटक करण्यात आली असल्याची माहिती शिवाजीनगरचे पोलीस निरीक्षक सचिन पाटील यांनी दिली। महानकरी न्यूजसाठी सुभाष भस्मे, इचलकरंजी। ताज्या बातम्यांसाठी महानकरीला सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा।